नमस्कार. आजचा दैनिक गोमंतक तुम्ही वाचला का? वाचला नसेल तर त्यातील काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. कोकणी रंगभूमी अधिक व्यापक आणि प्रयोगशील करण्यासाठी सर्व कोकणी भाषिक प्रदेशातील नाट्य संस्थांना एकत्र आणून कोकणी नाट्य अकादमी स्थापन करण्याची गरज 25व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर करण्यात आली. कोकणी नाटक अधिक सशक्त आणि प्रयोगशील करायचे असेल तर कोकणी एकांकिका या प्रकारावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज कोकणी नाट्यलेखक आणि समीक्षक हनुमंत चोपडेकर यांनी व्यक्त केली. नाटकांचे अनुवाद हा प्रकार कमी करून स्वतंत्र नाटक लिहिण्यावर भर द्यावा असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मडगाव रेल्वे स्थानकावर लवकरच पॉडची व्यवस्था करण्यात येणार आहे. या व्यवस्थेअंतर्गत प्रवाशांना तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली जाईल. पॉड म्हणजे लहानशी खोली जिथे झोपण्यासाठी व मूलभूत गरजेसाठीची व्यवस्था असेल. भारतात ही नवीन संकल्पना असून जपानमध्ये अशा बऱ्याच पॉड्स आहेत. भारतात मुंबई आणि चेन्नईसारख्या शहरातील प्रमुख रेल्वे स्थानकावर ही व्यवस्था नव्यानेच उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांना हे पॉड्स 6, 12, 18 व 24 तासांसाठी वापरता येण्यात येईल. 10व्या गोवा लघुपट महोत्सवात मुंबई 16 हा लघुपट उत्कृष्ट ठरला तर फर्स्ट सेकंड चान्स या लघुपटासाठी लक्ष्मी अय्यर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले. इह या लघुपटासाठी नीरज शुक्ला यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक प्राप्त झाले. सदाबहार या लघुपटाला सर्वोत्कृष्ट गोमंतकीय लघुपट तर मन भवता खैतरी यासाठी मयूर कांबळी यांना सर्वोत्कृष्ट गोमंतकीय दिग्दर्शक आणि विठ्ठला विठ्ठला या लघुपटासाठी सनी नाईक यांना सर्वोत्कृष्ट गोमंतकीय लेखक म्हणून पारितोषिक मिळाले. या सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या. जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या असतील तर त्या आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि तुमच्या आवडत्या गोमंतक टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि इतरांनाही पॉझिटिव्ह ठेवा. धन्यवाद.